पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रम् सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं। जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी यवार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी
लावण्याचा पुतळा विठो देखिये लाडोळा बाई येवो वेधलेवो म्हण तयाची गुणी क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप असणारे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आपल्या अंतःकरणातील असणारी आवड कुणाला तरी सांगणारा, कुणाबरोबर तरी संवाद करणारा चार चरणाचा गोड असा अभंग संकीर्तन सेवेकरता निवडला. विठ्ठल आपल्या अंतःकरणातील आवड, आपल्या मनातील इच्छा, आपल्या अंतःकरणातील अपेक्षा, माऊली ज्ञानोबराय परमार्थ प्राप्तीनंतर झालेला जो आनंद आहे तो आनंद माऊली ज्ञानोबराय कुणाला तरी सांगतायत. का सांगतात? त्याचं कारण आहे माऊल्यांनो, कुठल्याही व्यक्तीचं अंतःकरण हे भावना शून्य नसतं. प्रत्येकाच्या मनाला काही ना काहीतरी भावना आहे, प्रत्येकाच्या मनात कशाची ना कशाची तरी आवड आहे, प्रत्येकाच्या मनात कसली ना कशी तरी इच्छा आहे. तशी आपल्या अंतःकरणात काय आवड आहे, कसली इच्छा आहे, काय भावना आहे, ती भावना माऊली ज्ञानोबराय कुणाला तरी बोलून दाखवतायत. विठ्ठल माऊली बोलतायत अभंगातून हे कळलं, पण कुणाबरोबर बोलतायत तेही कळलं पाहिजे ना. अभंगातल्या शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे उत्तर कळल माऊली कुणाबरोबर बोलतात. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखिये लाडोळा. पुढे काय? पुढचा शब्द काय? पुढचा शब्द काय? बाई ये वो. बाई या शब्दाखाली अंडरलाईन करा. बाई हा शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी आहे? सरळ सरळ उत्तर आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. बाई या शब्दावरून लक्षात येते का अभंगातून माऊली आज एका स्त्री बरोबर बोलतायत, महिले बरोबर बोलतायत, एका बाई बरोबर माऊली संवाद करतायत आज. विठ्ठल माऊली आणि बाई बरोबर बोलतायत, कसं शक्य? कारण माऊलींचा अधिकार वेगळा आहे. माऊली म्हणजे कोणी सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाहीये. माऊली ज्ञानोबराय म्हणजे खरे पुरुष आहे. खरे पुरुष वेगळे आणि खरे पुरुष वेगळे. पुरुष कुणाला म्हणतात? पुरुष शब्दाची काय व्याख्या आहे? कोणत्या लक्षणावरून पुरुष ओळखला जातो? तुम्ही म्हणाल तुम्हाला दिसत नाही का मी तुमच्या समोर कोण आहे? काय व्याख्या आहे पुरुष शब्दाची? शास्त्राने केलेली व्याख्या. जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, जन्माला आल्यानंतर ज्यांनी विषय जिंकले त्यांना पुरुष म्हणतात. पण जन्माला येण्याच्याच अगोदर ज्यांनी विषय जिंकले त्यांना खरे पुरुष म्हणतात. आणि माऊली म्हणजे खरे पुरुष आहे, हो ना? मग त्यांच्याविषयी असं वर्णन आलेलं आहे, जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. म्हणतात माऊलींच्या जन्माच्या प्रसंगी त्यांच्या शरीराला जो त्यांच्या आईच्या शरीराचा स्पर्श झालाय तो पुन्हा त्यांच्या जीवनात कुठली स्त्री नाही, हो ना? मग म्हणूनच आमची शंका आहे ना, जर स्त्रीचा संपर्कच नाहीये तर मग ही अभंगातली स्त्री कोणती अशी का जिच्या बरोबर माऊली बोलतायत? आणि काय गरज आहे माऊलींना तिच्या बरोबर बोलण्याची? ठरवलं तर माऊली देवासोबत बोलू शकतात, ठरवलं तर माऊली जगासोबत बोलू शकतात, ठरवलं तर माऊली पशु पक्षाशी बोलू शकतात. बोललेत ना माऊली कावळ्या बरोबर. प्रमाण नकोय आपल्याला, लई लांब जायचंय अभंगात. या सगळ्यांबरोबर माऊलींना बोलता येत आहे. मला थोडा बोलताना इकोचा टच द्या. मग या सगळ्यांशी बोलता येतंय माऊलींना, पण आज माऊलींनी या सगळ्यांशी बोलणं नाकारलं आणि एका स्त्री बरोबर, एका शक्ती बरोबर, एका महिले बरोबर बोलणं स्वीकारलं. विठ्ठल का बोलतायत माऊली ज्ञानोबराय? जिच्या बरोबर बोलतायत कोण आहे ती स्त्री, कोण आहे ती बाई?
विचारू ना मग माऊलींनाच कोण आहे ती, आपल्याला नाही समजत तर मग त्यांना विचारू. तर माऊली म्हणले मग ऐका, जिच्या बरोबर मी बोलतोय ना ती कुणी परिकी नाहीये, ती कुणी लांबची नाहीये, माझी जवळची आहे, माझी जीवा भावाची आहे, नव्हे नव्हे ती माझी मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणजे माऊलींना सुद्धा मैत्रीण. माऊलींना मैत्रीण असेल तर आम्हाला नको का? नाही आम्हाला असतेच, पण तुमचं असू द्या. आपली मैत्रीण स्वार्थी आहे, लबाड आहे, कामापुरती आहे, काही कामाची नाही ती मैत्रीण. पण माऊलींची जी मैत्रीण आहे ती सगळ्यांची मैत्रीण असली पाहिजे. आणि तुमची आमची प्रत्येकाची जीवाभावाची खरी खुरी मैत्रीण जर कोण असेल तर तुमची आमची प्रत्येकाची बुद्धी. बुद्धी ही सुंदर मैत्रीण आहे. बुद्धी सारखी श्रीमंत आणि बुद्धी सारखी वैभवशाली मैत्रीण या जगात दुसरी कोणतीच नाही. बुद्धीचे वैभव वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी सारखी हुशार श्रीमंत आणि वैभवशाली मैत्रीण कोणतीच नाहीये. उत्तरावरनं लक्षात आलं माऊली बुद्धिरूपी मैत्रिणी बरोबर बोलतायत. हो हो महाराज संतांचा अधिकार एवढा आहे, इतका अधिकार आहे संतांचा, ज्याची भक्ती करायची ना, ज्या परमात्म्याची प्राप्ती करायची ना, एवढा अधिकार आहे संतांचा. ज्याला प्राप्त करायचंय त्या देवाला सुद्धा संत बाई बनवू शकतात. बनवलंय त्यांनी. कितीतरी अभंग आहेत प्रत्येक संतांचे का ज्याच्यामध्ये त्यांनी परमात्म्याला बाई म्हणून हाक मारलेली. बघा माऊलींचेच अभंग असे भरपूर आहे का ज्याच्यात बाई म्हणून हाक मारलेली देवाला. तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपूर राहिली डोळा पाहिली संत देखिली वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आता अभंगातला प्रत्येक शब्द पडतावून बघा स्त्रीलिंगी आहे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. आता विटेवर उभी असणारी बाई आहे का बॉय आहे? पण माऊलींनी त्याला बाई बनवलेलं आहे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी, सुंदरा नाही स्त्रीलिंगी आहे. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली, राहिला नाही स्त्रीलिंगी आहे. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संत देखिली वरुण विठाई सच्चिदानंद
आंबाबाई हो करी कृपा. म्हणजे माऊलींच्या दृष्टीनं पंढरपुरात विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा आणि मंदिरात स्थानापन्न झालेली कोंगाई माता वेगळी. देव म्हणजेच देवी आणि देवी म्हणजेच देव. विठ्ठल चला नाथबाबांकडे वळूया. मला असं वाटतं इथं बहुतेक मंडळी पंढरीची वारी करणारे आहेत का नाही? आहे ना. बर, मग आपण पंढरपूरला पायी पायी वर्षातून 2 वेळा जातो. कोणत्या महिन्यात? आषाढीला आणि कार्तिकीला. मग आषाढी आणि कार्तिकीला आपण पायी पायी जातो. ज्याला पायी पायी चालत आपण जातो त्याला काय म्हणतात? पायी वारी म्हणतात का नाही त्याला? वारी. पण आमचं नाथबाबा तर काही वेगळंच म्हणताय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. 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 कुंडली कवी बटा शोभे वाळवंटी हो. कुंडली कवी बटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करते मुनी कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करते मुनी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या वारीची दाटी हो. असं आहे का? वारीची दाटी नाही म्हणली, गोंधळाची दाटी हो. आता मला सांगा, जागरण गोंधळ कोणत्या देवाचा असतो? एकतर देवीचा असतो, नाही तर मग खंडेरावाचा असतो. पांडुरंगाचा बाबा गोंधळ म्हणतात. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुढे जरा मजा आहे. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. आता कमरेवर हात ठेवून उभी राहणारी आंबाबाई एक पांडुरंग आहे. पण नाथबाबांच्या दृष्टीनं तो आणि ती वेगळी नाही. विठ्ठल चला जनाबाईकडे वळूया. आमची जनाबाई भगवान पांडुरंगाची निश्चिम भक्त. परमेश्वरानंच तिला लहानचं मोठं केलेलं, तिचा सांभाळ केलेला. ती भगवंताला पांडुरंगाला आई मानत होती. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई माझे पंढरीचे. जनाबाईनं पण तिला स्त्रीलिंगी म्हणून हाक मारलेली आहे. अर्थात संतांच्या दृष्टीनं भगवंत आणि भगवती वेगळी नाही. काकडा सांगतोय, देवदेवीची केलीची पोळी, चरण नसता वाजे धुमाळे. संतांच्या दृष्टीनं ती वेगळी नाहीये. म्हणून आज माऊली ज्ञानोबा ज्याची भक्ती करायची आहे त्या परमात्म्याला बाई बनवतात. जरा पुढचं वाक्य नीट ऐका. जर संत देवाला बाई बनवू शकतात, संत देवाला बाई बनवू शकतात, मग संतांना स्वतःला बाई नाही बनता येणार का? असे माऊली आज स्वतःकडे स्त्रीत्वाची भूमिका घेत आहेत आणि स्त्रीत्वाची भूमिका घेऊन बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करतायत. अगं बुद्धी, सखये, मैत्रिणी, ऐक बाई,
या जगामध्ये कुणालाच न दिसणारा परमतत्व तो भगवंत बुद्धी मी या 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 डोळ्यांनी पाहिला. बुद्धी म्हणली असं हो. मग ते बुद्धीनं प्रश्न विचारला, माऊली तुम्ही पाहिला पंढरपुरात, पांडुरंग पाहिला म्हणतात, तुम्ही परमात्मा पाहिला म्हणतात, पण नेमका जगाच्या पाठीवर तो भगवंत तुम्ही कुठे पाहिला, कसा दिसला, त्याचं उत्तर मला द्या. अभंगाचं पहिलं चरण. पंढरपुरीचा नीरा लावण्याचा पुतळा, 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 पंढरपुरीचा नीरा लावण्याचा पुतळा. विठू देखीला डोळा बाई ये वो, विठू देखीला डोळा बाई ये वो, चैतन्य वो मान दयाची मोरी, वेदले वो मान दयाची मोरी, विठू देखीला डोळा बाई ये वो, विठू देखीला डोळा बाई ये वो, वेदले वो मान दयाची मोरी, वेदले वो मान दयाची मोरी. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिएला डोळा बाई येवो. माऊलींनी सांगितलं, बुद्धी तो परमात्मा मी पाहिला, पण कुठे पाहिला, पंढरपुरात पाहिला. बुद्धी म्हणे, माऊली मला क्षमा करा, पंढरपुरात पाहिला तुम्ही, पण नेमकं जगाच्या पाठीवर पंढरपूर कुठे? की बुद्धी म्हणे, मी पाहिलेलं नाही ना माऊली. अगं किती सोपं आहे. पंढरपुराचा जर पत्ता पाहिजे असेल तर चल श्रीमद भागवतात, तिथं पंढरपूर सांगितलेलं. कुठं? ऐका मग. सृष्टीची निर्मिती करण्याकरता स्त्री पुरुष जन्माला आणायचे, म्हणून भगवान ब्रह्मदेवानं पहिली एक स्त्री पुरुष जोडी निर्माण केली. श्रीमद भागवत सांगताय. त्यांचे नाव आहे मनु महाराज आणि देवी शतरूपा. ही पहिली जोडी निर्माण झाली. यांना 5 मुलं झाले, 2 मुलं आणि 3 मुली. मुलांचे नाव आहे, मोठा मुलगा त्यांचं नाव आहे प्रियव्रत, दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे उत्तानपाद, आणि 3 मुली आहे आकुती, प्रसूती आणि देवहूती. मला पंढरपूर सांगायचे, त्यामुळे 3 मुली आणि उत्तानपाद यांचा संबंध पंढरपूर शब्दाशी नाहीये. आपल्याला पंढरपूर शब्दाशी संबंध येतोय प्रियव्रताचा. म्हणून आपण एक मुलगा, उत्तानपाद आणि 3 मुली चरित्र सोडून देऊया, प्रियव्रताकडे जाऊया. श्रीमद भागवत सांगतायत प्रियव्रताचं चरित्र. प्रियव्रत हा पृथ्वीवरचा एक छत्री राजा आहे. शौर्यवान आहे, औदार्यवान आहे, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा आहे. आणि इतका कष्टाळू आहे त्या राजाला आपल्या राज्यामध्ये रिकाम टेकडे माणसं आवडत नव्हते. काही माणसं रिकामे असले का मग ते रिकाम टेकडे उद्योग करतात, ते पानं घेऊन येतात. असे लोक नव्हते आवडत त्याला. असं वाटायचं लोकांनी कष्ट केलं पाहिजे, काम करायला, आणि करायचे ना लोक काम. लोक दिवसभर काम करायचे आणि रात्री झोपायचे, आराम करायचे. पण त्याला असं वाटायचं ना का 24 तास लोकांनी काम करावं. कसं शक्य आहे? मग त्याला ते आवडलं नाही. मग तो आपल्या प्रजेकडे गेला आणि विचारलं, का तुम्ही काम करता नंतर का बरं झोपतात, का बरं काम करत नाही तुम्ही? आता लोक म्हणे दिवसभर काम करतो. आणि मग दिवसभर काम करता नंतर का झोपता? लोक म्हणे रात्र होती म्हणून आम्ही झोपतो. राजा म्हणे रात्र का बरं होती? सूर्य मावळतो म्हणून रात्र होती. सूर्य का बरं मावळतो? आता आम्हाला काय माहिती का बरं मावळतो? आणि तो कुठे जातो? आम्हाला काय माहिती कुठे जातो? राजा प्रियत्वपुरात मला हे चालणार नाही.
हे असं झोपलेला रिकामटवळेपणा मला आवडणार नाही. तुम्ही काम केलं पाहिजे. तो सूर्य मावळतोच कसा आणि कुठे जातो मी पाहतोच आता त्याच्या. म्हणून राजा प्रियव्रतानं आपला दिव्य रथ काढला आणि सूर्याचा पाठलाग केला. हा सूर्य मावळायला जातो कुठे? सूर्याचा पाठलाग, रथ काढला. आता त्याचा रथ म्हणजे काय आपल्या बैलगाडी सारखा नाही, हे दिव्य रथ होता त्याचा. गेला त्या सूर्याच्या मागे. आता आपण ज्याचा पाठलाग करतोय तो गायब झालेला कधी दिसलाच नाही ना. ज्याच्या मार्गावर आपण तो चुकला लपला असं कधी होईल का? तसा हा सूर्याच्या मागेच असल्यामुळं सूर्य मावळताना त्याला कधी दिसलाच नाही. सूर्य मावळताना दिसला नाही त्यामुळं काय झालं, त्याचा पाठलाग करता करता राजाच्या लक्षातच नाही आलं. त्याचा पाठलाग करता करता सूर्याच्या मागे जाता जाता राजाकडनं न कळत 7 पृथ्वीच्या प्रदक्षिणा झाल्या. 7 त्या सूर्याच्या मागे जाऊन. आता थोडं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रदक्षिणा करताना त्याचा रथ चाललेला आहे, त्या रथाचे चाक आहे. तर ते चाक चालत असताना चाकाचे चिन्ह जमिनीवर उमटतात. ते चिन्हांना काय म्हणतात आपल्याकडे? ते चाकाचे चिन्ह उमटले का त्याला आपल्याकडे काय म्हणतात? चाकारी. चाकारी आपल्याकडे काय म्हणतात त्याला? चाकारी. ती चाकारी अशी चाललेली. 7 प्रदक्षिणा झाल्यामुळे वजनदार रथ आहे आणि चालता चालता 7 प्रदक्षिणेमुळे त्या रथाच्या चाकानं 7 प्रकारचे खड्डे तयार झाले. कालांतराने त्याच्यात पाणी आलं, त्याचे 7 समुद्र तयार झाले. आता अजून थोडं लक्षपूर्वक ऐका. दोन्ही चाकांच्या खड्ड्यामुळे 7 समुद्र तयार झाले आणि दोन्ही चाकांच्या मधला जो भाग होता ना त्याच्यामुळे 7 उंचवटे तयार झाले. लक्षात येते का तुम्हाला मी काय बोलते ते? दोन्ही चाकांच्या मधली जी जागा असते ना, रथाची म्हणा बैलगाडीची म्हणा, चाका खाली गेल्यावर साहजिकच मधला भाग उंच झाला ना, मग 7 उंचवटे तयार झाले. जे उंचवटे तयार झाले त्याला म्हणतात सप्तद्वीप. 7 प्रकारचे द्वीप तयार झाले. काय काय नाव त्यांचे शोधून बघूया. मला आठवले तर आठवले, नाही आठवले तर तुम्ही ध्यान द्या. प्लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, क्रौंचद्वीप, कुशद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप. सापडले बाई, बरं झालं. सप्तद्वीप. मला पंढरपूर शब्द सांगताना 6 द्वीप महत्वाचे नाहीये. पंढरपूर शब्दाचा संबंध येतो जम्बूद्वीपाबरोबर. आणि ते पंढरपूर कुठं आहे? माऊली म्हणतात बुद्धीला, अगं किती सोपं आहे, चल ना. नामदेव महाराजांनी पत्ता दिलेला आहे. जम्बो या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव. जम्बो या द्वीपा माझे, हाला 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 पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ तया तारा, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ताया, काही भोजन मागाया. हे चला जाऊ तया तारा, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जावो, त्याच्या चरणी लक्ष लावो. 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 कुठे आहे पंढरपूर? जम्बू नावाचा द्वीप आहे. त्याच्यामध्ये भारत नावाचा देश आहे. त्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या राज्यामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे. त्या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा नावाचा एक तालुका आहे आणि त्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पंढरपूर नावाचं एक गाव आहे. बुद्धी. त्या पंढरपुरात मी परमात्मा डोळ्यांनी पाहिला. पंढरपुरात
काव ती बुद्धी म्हणे, काव माऊली पंढरपुरात पांडुरंग आहे म्हणून पंढरपूरला महत्व आहे का? तसं नाही ग बुद्धे, भगवंतामुळे तर महत्व आहेच आहे, पण अजून पंढरीचं काय महत्व आहे माहिती का तुला? ती म्हणे नाही ना माहिती. मग सांगा ना मला. ऐका पंढरीचे महिमान रावळे तुके प्रमाण, तेथील गुणा निपाषाण, तेही देव जाणावे. ऐका पंढरीचे महिमान, तेथील गुण निपाषाण, तेही देव जाणावे. काय महत्व आहे? ऐका पंढरीचे महिमान. सांगा महत्व. रावळे तितुके प्रमाण. ओ पंढरपूरचं महत्व हे आहे, पंढरपुरातले सगळे घर मंदिरच, तेथील तृण, तृण म्हणजे गवत, पाषाण म्हणजे तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. महाराज पंढरपुरातलं गवत सुद्धा देव, पंढरपुरातले दगड सुद्धा देव. मग ऐका ना, पंढरपुरातले दगड जर देव होऊ शकतात, पंढरपुरातले दगड जर देव होऊ शकतात, तर इकडून दगडासारखे माणसं गेले तर ते देव नाही का होणार? विठ्ठल विठ्ठल. अशा पंढरपुरातला परमात्मा मी डोळ्यांनी पाहिला. बरोबर. बुद्धी म्हणे माऊली तुम्ही परमात्मा डोळ्यांनी पाहिला, पण कोणत्या रंगाचा दिसला तुम्हाला? अभंगात कोणता रंग आहे पांडुरंगाचा? निळा, पंढरपुरीचा निळा. माऊली म्हणे मला दिसला निळा. आता आपल्याला कीर्तन, मला कीर्तन नाही येत, आपल्याला संवाद करायचा आहे, चर्चा करायची आपल्याला. हे काही कीर्तन नाही, आपला संवाद चाललाय. मी तुमच्याशी बोलणार, तुम्ही बोलणार, काही गोष्टी तुमच्याकडून मला माहीत होतील, काही माझ्याकडून तुम्हाला. संवाद आहे आपला. आपल्याला काही कीर्तन नाही येत ना, आपला तेवढा अभ्यास पण नाही. चल बोलूया. तर इथं सगळी मंडळी बहुतेक कधी ना काळी का होईना पण पंढरपूरला जाऊन आलेले असतील, असं गृहीत धरायला काही अडचण नाही ना? म्हणजे माझा गैरसमज नाही ना होणार, मग विचारायला काही अडचण नाही. चला, आपण पंढरपूरला जाऊन आलेलो आहोत माणसं. पांडुरंगाचा रंग कोणता आहे? थोडं थांबा. महिलांचा सप्ताह आहे, मंदिर पण कोंगायचं आहे, महिलांची उपस्थिती पण जास्त आहे. मग पहिलं लेडीज फर्स्ट घेऊ का? तुमची काही तक्रार नाही ना? आई किती मोठ्या मनाचे माणसं आहे बाई. खरंच आपला दिंडोरी तालुका, मी पण याच तालुक्यातली ना, मोडी, मग स्वाभिमान असलाच पाहिजे ना. मग लेडीज फर्स्ट घेते. हा चला. आपलं कोणत्या रंगाचा आहे पांडुरंग? सावळा. अरे वा, नक्की ना? परत बदलायचा नाही ना? मग जाऊ का यांच्याकडं? आपलं काय म्हणणं, कोणत्या रंगाचा? हा, एक विचार आहे वाटतं. कोणत्या रंगाचा? नाही नाही नाही, ते माऊलींचं जाऊ द्या, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. निळा. आपला काय मत आहे? आपल्याला कोणत्या रंगाचा दिसलाय? सावळा. अगो बाई, काय वा, एक मत आहे तुमचं सगळ्यांचं. सावळा. सावळा. माऊली म्हणतात निळा, कधी म्हणतात काळा. तुमचं म्हणणं काळा आहे का? बरं ठीक. या गायकांचं म्हणणं काळा, सावळा, माऊली म्हणतात निळा. बरं ठीक आहे, काळा निळा सावळा जो असेल तो असेल, पण सावळा तुम्ही सांगतात मग आहे का सावळा? या म्हणतात काळा, आहे का काळा? माऊली म्हणतात निळा, आहे का निळा? आणि आपल्याला जे पण उत्तर घ्यायचे ते पुराव्याशिवाय नाही, आणि पुरावे पण आपल्याला गाथ्यातले पाहिजे. इथं भावगीतन भक्तिगीत नाही चालत. ए व्यासपीठावर तुझे रूप चित्ती रावण आमकन तमकन हे नाही चालत. इथं संतांचे प्रमाण पाहिजे. इथले नियम आहेत काही. तुम्ही तोंडाला हात लावताय म्हणजे मला कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय ते, आणि हे चालू आहे त्यामुळे मी ओपन बोलते. जे सत्य आहे ते आपण ना करू शकत नाही. नियम आहे तिथले काही, तुम्ही कधी सांगतच नाही लोकांना ते नियम. इथला नियम आहे. इथला नियम म्हणजे इथली बालवाडी आहे. ज्याला इथं उभं राहायचं आहे ना आणि समाजाला सांगायचं आहे ना, त्याची बालवाडी सांगते मी. शाळेतला ऍडमिशन नाही सांगत, बालवाडी तयार पाहिजे. काय काय बालवाडीतला अभ्यास इथला, त्याचा माऊलीचा हरिपाठ पाहिजे, नाथबाबांचा हरिपाठ पाहिजे, त्याचा संपूर्ण भजनी मालिका पाठ पाहिजे काकड्यासह, त्याचा भगवद्गीतेची प्रार्थना पाठ पाहिजे, विष्णू सहस्रनाम पाठ पाहिजे, त्याचा भगवद्गीतेचा 9 अध्याय, 12 अध्याय, 15 अध्याय हे पाठ असेल तर त्यांनीच इथं उभं राहायचं आणि गाथ्यातले प्रमाण द्यायचं, नाही तर मग खाली मरायचं.
आज टाळ्या वाजून काय उपयोग आहे? 5 दिवस निघून गेले आधी. बरं तुम्ही माझी तारीख घेताना तरी विचारलं का माझं हे पाठ आहे का? कस काय तुम्ही तारीख घेतली माझी? फोन करताना विचारायला पाहिजे पाठ आहे का, आणि म्हणून दाखवायला लावायचं. थोडा वेळात घेत जा ना तारीख घेताना तुम्ही. तिकडनं पाकिट सांगायचं आणि मग तुम्ही त्या पाकिटाच्या योग्यतेचं सगळं आहे का तयार आहे कधी पडताळून पाहिलं का? कोणी असो त्या ठिकाणी. ही बालवाडी आहे अभ्यासाची, आणि इथली संस्कृती ही आहे. इथं उभं राहायचं असेल तर ज्या वर्गात आपण ऍडमिशन घेतलेलं आहे, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, त्याचा ड्रेस आपल्या अंगावर असला पाहिजे, गणवेश. मी 33 वर्षापासून ऍडमिशन घेतलंय वारकरी संप्रदायात, त्यामुळे माझा हा ड्रेस आहे पांढरा. पण इथं काळ्या, निळ्या, पिवळ्या, टिकलीच्या कशा साड्या चालत्या, तुम्ही काहीच बोलत नाही. आता पहा ना कशी एकमेकाकडे पाहता पा. असं नाही, तुम्ही पहिल्या वर्ष परमारतात नाही, तुम्ही कितीतरी वर्षापासून परमारतात आहे. आजच आले का तुम्ही परमारतात? सप्ताह भले पहिला असू द्या, पण कीर्तन तुम्ही कितीतरी वर्षाचे ऐकतात, पाहतात ना. इथलं नाही सांगत मी, जनरल नियम आहे हा. इथं म्हणजे इथं नाही म्हणत मी, व्यासपीठ म्हणते. कुठलाही असू द्या, कोणत्याही गावातला असू द्या, आणि कोणत्याही गल्लीतला असू द्या, इथला नियम आहे तो. ज्या क्षेत्रात आपण ऍडमिशन घेतलंय तिथला गणवेश अंगावर पाहिजे. अजून थोडं पुढे जाऊन बोलू का? 9 दिवस 9 रंगाच्या साड्या बदलून नाही चालणार. अंतरंगातल्या वेगवेगळ्या वृत्ती बदलल्या तर नवरात्र आहे. म्हणजे मी फक्त त्यांच्या करतात नाही सांगितलं, जनरल. महाराज 50 वर्षापासून जर आपण परमार्थ करत असाल, वारी करत असाल, आणि परमार्थातल्या पण आपली वृत्ती सुद्धा जर बदलत नसेल तर 50 वर्ष व्यर्थ गेलेत, व्यर्थ. आपले काहीच कळलं नाही परमार्थामध्ये. बदलले पाहिजे, चित्त बदललं पाहिजे, वृत्ती बदलली पाहिजे. सावळा आहे का, निळा आहे का, काळा आहे का, त्याचा रंग पुराव्याशिवाय आपल्याला बोलायचंच नाही. आणि माझं एकही वाक्य तुम्हाला बिना प्रमाणाचं गात्याशिवाय दिसलं तर तुम्हाला कान धरण्याचा अधिकार आहे माझा. त्याचा रंग सावळा आहे असं तुम्ही म्हणले, आहे का सावळा? पडताळून पाहूया. चला ज्ञानेश्वरीत ज्ञानोबाराय म्हणतात, मग सावळेने परब्रह्मे, किंवा तो सावळा सकंकनू, किंवा सावळा देखील आनंदाचा. याही पेक्षा जगद्गुरु तुकोबारायांचा एक समर्पक पुरावा आहे. तो सावळा आहे का नाही? चित्त चोरी नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे येणे गरुड ध्वज, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी वो, उभे पंढरीचे विटेवरी वो, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. प्रमाणावरण सिद्ध झाला त्याचा रंग कोणता आहे? सावळा. तुमचं उत्तर बरोबर आहे. आनंद झाला बाई बायांना का? बरोबर उत्तर दिलं. चला, यांचं म्हणणं आहे त्याचा रंग काळा आहे का? पुरावा तो काळा आहे का नाही? ठाईचाची काळा, अनादि बहु काळा, मनोनी वेदा चाळा लावी लागे माये. माऊलींचाच प्रमाण आहे तो काळा, हे पण सिद्ध झालं. आता अभंगात माऊलींनी रंग सांगितलाय कोणता? निळा. आहे का नाही मग शोधला पाहिजे ना. माऊली म्हणतात म्हणून मग आपण विश्वास ठेवायचा. असं कसं काय? त्याला पुरावे आहेत का नाही? पडताळून पाहूया. निळा
भगवान प्रभू रामचंद्रांचा मूळचा रंग आहे सावळा आणि भगवान महादेवाचा रंग कोणता आहे? निळा. भगवान महादेवाचा रंग कोणता आहे? निळा. आता ऐका बरं का, निळ्या रंगाचे महादेव सतत सावळ्या रंगाच्या रामाचं चिंतन करतात आणि सावळ्या रंगाचे प्रभू रामचंद्र निळ्या रंगाच्या महादेवाचं भजन करतात. प्रमाणे त्याला भजन करी रामपूजी. प्रमाणाशिवाय नाही ना बोलायचं आपल्याला. दोघं एकमेकाचं भजन करतात. आता काय झालं, भजनाचा चिंतनाचा परिणाम असा आहे, आपण ज्याचं चिंतन करतो ना, आपण ज्याचं मनन भजन करतो ना, त्याचा रंग आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे काय झालं, निळ्या रंगाच्या महादेवानं सावळ्या रंगाच्या प्रभू रामाचं भजन केल्यामुळे त्यांचा रंग सावळा निळसर मिक्स झाला. म्हणजे कोणता रंग झाला? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी सहितम नमामि. कर्पूर वर्ण या रंगाचे भगवान महादेव झाले आणि निळ्या रंगाच्या भगवान शंकराचं भजन माझ्या सावळ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी केलं, म्हणून त्यांचा सावळा रंग बाजूला गेला आणि भगवान महादेवाचा निळा रंग भगवंताला प्राप्त झाला. असा तो निळ्या रंगाचा परमात्मा. माऊली म्हणतात, बुद्धी मी डोळ्याने पाहिला, म्हणून पंढरपुरीचा निळा. निळ्यापर्यंत आपण आलो. आपल्याला एक एक शब्द सोडवायचा आहे अभंगातला. जबाबदारी ती माझी, कर्तव्य आहे. प्रत्येक शब्दापर्यंत तुम्हाला नेलं हे माझं कर्तव्य आहे, नेलं पाहिजे. जसा वेळ मिळेल तसं जाऊया आपण. बुद्धी म्हणली, का हो माऊली, तो नुसता पंढरपुरात आहे, निळ्या रंगाचा आहे, एवढंच त्याचं गुण आहे का? नाही ग बुद्धे, नुसता निळा आहे म्हणून नाही, तर माझा परमात्मा लावण्याचा पुतळा. पुढे शब्द कोणते? पंढरपुरीचा निळा. लावण्याचा पुतळा आहे माझा परमात्मा. लावण्याचा. लावण्य म्हणजे काय? लावण्य म्हणजे थोडं बोलत चला ना, माझ्या एकटीवरच नका लय लोड देऊ, थोडं सहकार्य करा. सुंदर लावण्य. ठीक आहे, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे. पण लावण्य म्हणजे सुंदर किंवा सौंदर्य नाही. सौंदर्य शब्दाची व्याख्या वेगळी, लावण्याची वेगळी. सौंदर्य म्हणजे एकदा पाहिल्यावर परत बघण्याची आवश्यकता नसते, त्याला म्हणतात सुंदरता. आणि लावण्य म्हणजे ज्याला पाहिल्यावर परत काहीच बघण्याची इच्छा नसते, त्याला म्हणतात लावण्य. माझा परमात्मा किती लावण्यवान आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेची शोभा कानडा विठ्ठलू करनाटकून येणे मजलावी यला वेदू. अगणित लावण्य. त्याच्या लावण्याचा हिशोब करता येणार नाही, एवढा माझा परमात्मा लावण्यवान आहे. चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी लावण्याची खाली गुण लावण्याची खाली गुण लावण्याची खाली मुकुट सकळावणी मुकुट सकळावणी
केला तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी जशी रत्नाची खाण, हिऱ्याची खाण, कोळशाची खाण, माझा परमात्मा कशाची खाण? खान बुद्धी. असा लावण्यवान परमात्मा पाहिला. किती लावण्यवान आहे ओ, त्याच्या लावण्याविषयी चिंतन आलेलं आहे. तृणचरे लुब्ध झाली. तृण म्हणजे गवत. भगवान जर वृंदावनात गेले ना, त्या गवताने जर भगवंताला पाहिलं तर ते गवत असं ताट उभं राहायचं. तृणचरे, चरे म्हणजे वनचरे, वनचरे म्हणजे वनात विरह करणारे प्राणी. जर त्यांनी देवाला पाहिलं लुब्ध होऊन जायचे. याच्या पुढे पांगुळले यमुना जल. माऊल्यांनो, यमुना नदीचं जल तिनं जर देवाला पाहिलं तर ते स्थिर व्हायचं. आणि पक्षी राहिले निश्चळ. ज्या फांदीवर पक्षी ज्या स्थितीमध्ये बसलेले असायचे, देवाला पाहिल्यावर त्याच स्थितीमध्ये राहायचे. एवढा माझा परमात्मा लावण्यवान आहे. आणि बुद्धी असा पंढरपूर मधला निळ्या रंगाचा लावण्याची खान असणारा परमात्मा मी डोळ्याने पाहिला. विठो देखी येला डोळा बाई येवो. आता माऊलींचं हे बोलणं ऐकल्यावर मी डोळ्याने परमात्मा पाहिला. हे बुद्धीनं जेव्हा ऐकलं, महाराज ती ज्ञानोबरायांची बुद्धी आहे, आपली नाही. ती काय म्हणली माहिती का माऊलींना? तुम्ही डोळ्याने पाहिला देव. तिनं प्रश्न विचारला माऊलींना बुद्धीने, माऊली या डोळ्याने आपल्याला देव दिसतो का? मी विचारते तुम्हाला, या डोळ्यानं आपल्याला देव दिसतो का? तुम्ही कंटाळले नाही ना? कारण मला आहे ना संसारातलं सासून सासरे नवरा बायको नाही सांगता येत बाई. मला या असं येतं, बोर नाही झालं तुम्ही, नाही तर मग लगेच जय विठ्ठल करायला. दिसतो का या डोळ्यानं देव? नाही तर दिसतो. बरोबर आहे त्यांचं उत्तर. डोळ्याने देव दिसत नाही. का? या डोळ्याची पात्रताच नाहीये देवाला बघण्याची. हे कातड्याचे डोळे, आणि तो डोळ्याच्या पलीकडचा आहे. कातड्याच्या डोळ्याची लायकी नाही त्याला बघण्याची. त्याला बघण्याकरता विशिष्ट डोळे पाहिजे, विशिष्ट नजर पाहिजे. मी पुराव्यासह बोलणार तुमच्याशी. चला थोडंसं कुरुक्षेत्रामध्ये. अर्जुन आपला कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध ठरलेलं आहे. आता बदल होणे नाही. पांडवांकडून भगवान आहे आणि कौरवांकडून दुर्योधनाकडून कोण कोण होतं युद्धाला? भगवद्गीतेची प्रार्थना सांगते ना कोण कोण होतं. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरन नदी कैवर्तक केशव. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, विकर्ण, शकुनी, शल्य ही सगळी मंडळी कुणाकडून? कौरवांकडून. सगळे उभे युद्धाची तयारी होते आणि अर्जुनाने सांगितलं, केशवा मला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय, नेमके कोण कोण आहे मला बघायचंय. रथ नेतो का मधोमध? नेला. आधी तयारी झाली अर्जुनाची युद्धाची. आणि जेव्हा रथ समोर नेला आणि सगळ्यांना पाहिल्यावर अर्जुनाने हातपाय गाळले. मी युद्ध नाही करणार. का? ज्यांच्याबरोबर युद्ध करायचंय ते माझेच आहे. माझे म्हणल्यावर अर्जुनांना माझ्यांच्या विषयी अंतःकरणात काय निर्माण झाला? मोह निर्माण झाला. आणि बर का, जेव्हा मोह नावाचा राक्षस निर्माण होतो ना, तेव्हा भगवतीला अवतार घ्यावा लागतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागीशी पावशी निर्वाणी आईचा जोगवा
जोगवा मागेन. मोह नावाचा राक्षस निर्माण झाला की भगवतीला उत्पन्न व्हावं लागतं आणि भगवती उत्पन्न झाली तिथे कशाच्या रूपानं? भगवंताच्या मुखातून जे निघालं व्याख्यान, त्या व्याख्यानाला काय नाव दिलेलं आहे? काय सांगितली त्याला? भगवत गीता. गीता श्रीलिंगी भगवती आहे, भागवत नाही सांगितलं, भगवत गीता सांगितली. तिथं भगवतीलाच उत्पन्न व्हावं लागलं आणि त्या भगवतीनंच अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेला मोह नावाचा राक्षस मारला. विठ्ठल ती भगवत गीता सांगताना भगवंतानं अर्जुनांना इतकी सोपी सोपी सांगितली ना, आपल्याला सुद्धा कळलं. भगवान काय म्हणले? अर्जुना अरे ऐक ना, याच्यात मी आहे, त्याच्यात 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 मी आहे. अर्जुना सगळ्यात मीच. सर्वाघटी राम एक हरी आत्मा ममैवांशो जीवलोके जीवो ब्रह्मेवनापरः सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदस्य सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. भगवद्गीता सांगते समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सामावलेलं आहे, अर्थात सगळ्यांमध्ये मीच आहे. अर्जुना मोह निघून गेला राक्षस. आणि मग अर्जुन म्हणले देवा मग एक काम करा ना, काय याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, त्याच्यात मी आहे, हे असं छोटे 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 रूप दाखवण्यापेक्षा असं करणं देवा, सगळ्यात तुम्ही जे असं जे तुमचं विश्वरूप आहे ते मला दाखवा ना. दाखवा म्हणल्याबरोबर लगेच भगवंतानं कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला काय विश्वरूप दाखवलं. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, विश्वरूप दाखवल्याबरोबर अर्जुन भगवंताचं ते विश्वरूप या डोळ्यानं पाहू शकले का? हा काय केलं मग? देवा थांबा, तुमचं हे विश्वरूपाने माझ्या डोळे दिपले, याची पात्रता नाही देवा तुला बघण्याची. मग ते विश्वरूप बघण्याकरता पहिले माझे डोळे बदल, माझी दृष्टी बदल. चर्मचक्षु बाजूला करून भगवंतानं अर्जुनाला ज्ञान चक्षु दिले आणि त्या ज्ञानाच्या डोळ्यानं भगवंताचं विश्वरूप पाहिलं. मग जर अर्जुनासारख्यांची ही स्थिती आहे तर आपलं काय? आपण बघू शकतो त्याला. म्हणून बुद्धी म्हणली माऊली कसं बघता आला तुम्हाला या डोळ्यानं देवाला? माऊली म्हणले बुद्धे मी पण त्याला या कातड्याच्या डोळ्याने नाही पाहिलं, मी पण त्याला बघण्याकरता ज्ञान चक्षु वापरले. कोणी दिले तुम्हाला? कृष्णांजन एका वेळा डोळा घालिता आडल, डोळा घालिता तिमिरा दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ, दुःख श्री गुरु मार्ग दाविला सोज्वळ, माता रखुमादेवी वारो विठ्ठल दिनाचा दयाळ, कर्म जागो सदैवाचा जेव्हा परमुखकारी, आंधळ्या दृष्टीने दो त्याचे नाव मी उच्चारी. माऊली कश काय मिळाले तुम्हाला ज्ञानचक्षु? ज्ञानाचे डोळे कोणी दिले? ते देण्याकरता काय करावं लागलं? माऊली सांगतात कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आडळ. बुद्धी कृष्ण नावाचं काजळ, कृष्ण नावाचं अंजन माझ्या डोळ्यात घातलं, त्याचा परिणाम काय झाला? ती
तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. पडळ म्हणजे पडदा. माझ्या डोळ्यावर जो भ्रमाचा पडदा आलेला होता तो बाजूला गेला. कुणी घालवला? श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला सोज्वळ. माझे सद्गुरु निवृत्तीनाथ दादा, त्यांनी माझ्यावर ही कृपा केली आणि त्या कृपेचा परिणाम असा झाला, बुद्धी बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ हे तेव्हा कळलं मला. तेव्हा सद्गुरूंच्या कृपेनं मला ज्ञानचक्षु मिळाले तेव्हा. म्हणून त्या ज्ञानाच्या दृष्टीनं मी परमात्मा डोळ्यांनी पाहिला. किती पाहिला? ए बुद्धे, अगं इतका पाहिला, इतका पाहिला का आता त्याला पाहिल्यावर परत काहीही बघण्याची इच्छा राहिलेली तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी. ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोणिया, पाहता पाहणे दुरी सारोणिया. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोणिया. बुद्धी, त्याला पाहिल्यावर जगातलं सगळं बघणं बाजूला गेलं ग. काही बघावं असं वाटलं नाही. काय किती डोळे भरून पाहिला. आपण पण वारीला जातो, दर्शन बारीत उभा राहतो. केवढी आशा असते त्याला बघण्याची. चंद्रभागेपासूनच त्याचा विषय चालू असतो. बारीत उभं राहिलं तरी त्याचाच विषय चालू असतो. जवळ जवळ जात गेलो ना का त्याला इतकी बघण्याची आतुरता वाटते ना का आपण आपल्या समोरच्याला असं खाली दाबून टाचा वर करू करू पाहतो. खरं की खोटं? किती त्याच्या विषय आशा निर्माण असते. आणि जेव्हा आपण त्याच्या समोर जातो ना, पाया पडताना लोक डोळे झाकून घेतात. आलाय समोर तर मग डोळे भरून पाहून घ्या ना. डोळे झाकून घ्या, कस काय दिसेल? भगवंताला बघताना नख शिकांत बघावं. आणि कसा बघावा? कधीही भगवंताला बघताना पायापासून मुकुटापर्यंत जायचं. मुकुटापासून खाली नाही यायचं. चरणापासून भगवंताला डोळे भरत बघायचं. त्याचे नख कसे आहेत, त्याचे चरण कसे आहेत, त्या चरणावर खड्डा आहे का, त्याच्या पोटऱ्या किती लवचिक आहे, त्याच्या मांड्या कशा आहेत, त्याचं कंबर वाघासारखं लवचिक आहे, त्याचं वक्षस्थळ किती मोठं आहे, त्या वक्षस्थळावर भृगु ऋषीने मारलेले लात आहे. आजही त्याचं चिन्ह त्याच्या वक्षस्थळावर आहे. त्याची खांदे किती भरीव आहे, त्याची मान किती बारीक आहे, त्याचा मुखवटा कसा आहे,
भुवया जणू त्याच्या धनुष्याकृती आहे, त्याचे दात मोत्यासारखे सुंदर आहेत, त्याचं नाक किती सरळ आहे, त्याचे ओठ जणू कमळाच्या पाकळ्या आहेत, तिचे डोळे कमळासारखे आहेत, त्याचे कर्ण कसे आहेत, त्याच्यामध्ये मकराकार कुंडले घातलेले आहे, भगवंताच्या चरणावर कसा डोक्यावर कसा मुकुट आहे, त्यानं गळ्यामध्ये वैजयंती माळ धारण केली, ती पायापर्यंत लोळते. आजही भगवान शिवाला आपल्या मस्तकावर तो वाहतोय आणि मोरपीस त्या मुकुटाला आहे. असा कधीतरी बघा ना, बघा. त्याला जर एकदा या रूपामध्ये बघितलं ना, उभ्या आयुष्यात तुम्हाला कुणालाच बघावं वाटणार नाही, कुणालाच नाही. फक्त त्याला या दृष्टीनं बघा. त्याला बघितलं ना की कुणालाच बघावंसं नाही वाटत. संपला आपला परमार्थ, संपला. 33 वर्ष झाले हे करते मी, आणि आजपर्यंत फक्त मी म्हणते तो माझा आहे. एकच अपेक्षा आहे माझी, त्यानं कधीतरी मला म्हणावं तू माझीस. ही ज्या दिवशी अनुभूती येईल ना मला, त्या दिवशी माझा परमार्थ संपला. आणि त्या क्षणाला मृत्यू आला तर माझी जाण्याची तयारी, परत काहीच नाही शिल्लक राहिला. आता हे रोज वनवन करत फिरते ना, मला याचा कंटाळा आलाय, आता वीट यायला लागलाय. पण फक्त हे फिरते ना ते वेळी एकाच गोष्टी करता, कधीतरी तो मला प्रवासात भेटावा. आणि भेटून म्हणला ना तू माझी आहे, घाटात गाडी गेली तरी मला दुःख नाही वाटणार. या अवस्थेवर कधीतरी या, हो कधीतरी या, त्याला कधीतरी बघा. आणि ज्या दिवशी आपण त्याला बघू ना, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, तो भेटल्यावर आपल्याशी बोलत नाही. एक लक्षात ठेवा त्याचं चिन्ह. तो आपल्याशी बोलत नाही. त्याला बोलतं करायचं असेल ना, 1000 शब्द बोला. 1000 शब्दावरून मग आपले शब्द कमी करा. आपला संपर्क जगाबरोबर कमी केला का त्याच्याशी संपर्क वाढतो, आणि जगाशी संपर्क वाढवला की त्याचा संपर्क कमी होत असतो. हे लक्षात ठेवा तत्व परमार्थाचं. 1000 शब्द बोला. नाही भेटला ना, शब्द कमी करा. 500 शब्दावर या. 500 शब्द बोलल्यावर 250 शब्द बोल, 200 शब्द बोला. बोलता बोलता एका शब्दावर या. नंतर बोलता बोलता मौन व्हा. ज्या दिवशी तुम्ही बोलणार नाही ना, त्या दिवशी तो बोलेल तुमच्याशी. तो बोल. ह्या अनुभूतीवर या. हा खरा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल डोळे भरून त्याला आपण बघतो, पण डोळे उघडे करून बघा, झाकून नका. आणि मग डोळे भरून त्याला पाहिलं का, मग ज्याला पाहिलं त्याला डोळे झाकून परत पुन्हा आठवावं. ते जनावरासारखं कसे रवंत करतात, ते गाबा गाबा खाऊन घेतात, आणि गोठ्यात उभं राहिल्यावर कसं रवंत करतात तसंच करायचंय आपल्याला. डोळे भरून पाहून घ्यायचा, आणि मग आपण निवांत असलो का त्याला जसं पाहिलंय तसा पुन्हा आठवायचा डोळ्यासमोर. दिसतोय का आपल्याला. आपली परीक्षा आपण घ्यायची. एक सांगू का तुम्हाला, आपण कसे आहोत हे जगाला विचारण्याची गरज नाहीये. आपण कसे आहोत आपलं मन आपल्याला सांगत असतं. आपल्या स्वतःचे साक्षीदार आपणच आहोत. कशाला दुसऱ्याला विचारायचं. दुसऱ्याच्या सर्टिफिकेटच्या अपेक्षा नका ठेवू. लोक चांगले म्हणले म्हणून आपण चांगलेत का, लोक वाईट म्हणले म्हणून आपण वाईट होतो का. आपण चांगले का वाईट आपलं मन सांगत असता. लोकांना का सर्टिफिकेट विचारू, ते काही म्हणतील. आणि लोकांच्या नादी नका लागू. जो परमार्थ संतांनी आपल्याला दाखवायला त्याच्यानुसार चला. मार्ग दावून या गेले. चला अभंगाकडे जाऊया. तर तो परमात्मा डोळे भरून पाहिल्यावर बुद्धी, मला परत बघण्याची इच्छा नाही म्हणून विठो देखियेला डोळा बाई येवो. काव माऊली, तो परमात्मा डोळे भरून पाहिल्यावर काय परिणाम झाला तुमच्या जीवनावर. अभंगाचं दुसरं चरण. वेधले वो मन. वेद